विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीची तयारी करतायत. तलाठी पदभरतीची तयारी करण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम आहे बघा. या तयारीच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी होऊ शकते आणि तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकतं. तलाठी पदभरती 2026 एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे आणि या परीक्षेमध्ये महत्त्वाचे जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं, नियोजन केलं आणि त्यानुसार जर त्याची इम्प्लिमेंट केलं, तर आपल्याला एक सिलेक्शन नक्की मिळणार आहे. त्या संदर्भातले महत्त्वाचे नियोजनाचे 5 पॉइंट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे. तलाठी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तलाठी भरतीमध्ये फॉर्म भरल्यापासून तर सिलेक्शन पर्यंत कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी हवी, आपल्या नियोजनाच्या माध्यमातून आपण यामध्ये नक्की सिलेक्शन मिळवू शकतो, आपली रणनीती कशी हवी या संदर्भामध्ये आपण तलाठी ही पदभरती क्रॅक करण्यासाठी सुवर्ण नियम आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला नियम आहे तो म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी. खूप सारे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे. तर विद्यार्थी मित्र जास्त करून पूर्व परीक्षेला फोकस करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 महिन्याचा कालावधी पूर्व परीक्षेसाठी आहे आणि त्यानंतर पूर्व परीक्षेनंतर मेन परीक्षेसाठी फक्त 2 महिन्याचा कालावधी आहे. अभ्यासक्रमाची जर काठिण्य पातळी जर आपण बघितली, विषय जर बघितले, तर जे विषय पूर्व परीक्षेला आहे ते विषय, काही विषय जरी मुख्य परीक्षेला असले, परंतु मुख्य परीक्षेला 2 विषय जास्त आहे बघा, मराठी आणि इंग्रजी. विद्यार्थी मित्रांनो, जर पूर्व परीक्षेसोबतच तुम्ही जर मेन परीक्षेच्या एक्झाम मधील एक विषय मराठी किंवा इंग्लिश जर आतापासूनच 1 तास तयारी जर केली, तर मेन परीक्षेसाठी तुम्हाला चांगली तयारी होऊ शकते. जे विद्यार्थी आहेत बघा, काही विद्यार्थी फक्त पूर्व परीक्षेची तयारी करतात आणि काही विद्यार्थी जे सिलेक्शन घेतात ते मात्र पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्हीची तयारी करतात. आत्तापासूनच सर्व विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही विषयांची सोबतच तयारी सुरू करायची आहे. परिपूर्ण तयारी जर केली तर आपलं सिलेक्शन तलाठी या पदी नक्की होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, समान विषय आहे. थोडा वेळ जर आपण मेन एक्झाम मधील एखाद्या विषयासाठी जर आत्तापासूनच जर दिला, तर आपल्याला मेन एक्झामसाठी टेन्शन कमी होणार आहे. त्याचबरोबर प्री एक्झामचे विषय सुद्धा आपले व्यवस्थित होणार आहे आणि तलाठी या पदभरतीसाठी जे 3 टप्पे आहे, पूर्व परीक्षा, मेन परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या तिन्ही टप्प्यामध्ये आपली परिपूर्ण तयारी होणार आहे. दुसरा नियम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अचूक दिशा आणि योग्य मार्गदर्शन. परीक्षा कोणतीही असू द्या, सरळ सेवेपासून तर एम-पी-एस-सी पर्यंत आपल्याला योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं. योग्य शिक्षक, त्याचबरोबर योग्य गाईडन्स, त्यानंतर मॉक टेस्ट आणि काउन्सिलिंग सेशन, हे जर आपल्याला परिपूर्ण मिळाले तर आपण व्यवस्थित तयारी करू शकतो. बघा, तलाठी या पदभरतीमध्ये पहिल्यांदाच टी-सी-एस मार्फत नाही तर एम-पी-एस-सी मार्फत ही स्पर्धा परीक्षा जी आहे ती राबवली जात आहे. कॉम्पिटिशन खूप असणार आहे, परंतु व्यवस्थित प्लॅनिंग करणारे विद्यार्थी यामध्ये नक्की सिलेक्शन घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, यासाठीच आपल्या तलाठी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बॅचेस सुरू झालेले आहे. मिशन तलाठी 3.0 या बॅचच्या माध्यमातून तुम्ही परिपूर्ण तयारी करू शकता. यामध्ये तुम्हाला तज्ञ शिक्षक, त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स, रेफरन्स मटेरियल, काउन्सिलिंग सेशन परिपूर्ण मिळणार आहे. अत्यंत माफक फी मध्ये ही बॅच सुरू झालेली आहे. अधिक माहितीसाठी तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर हे ॲप डाउनलोड करा आणि या नंबरवर संपर्क करून तुम्ही तलाठी पदभरती संदर्भामध्ये परिपूर्ण माहिती मिळवू शकता. बघा, तिसरा नियम आहे बघा, सिलेबस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तलाठी या पदभरतीसाठी आता एम-पी-एस-सीचा सिलेबस आहे. त्यानुसार व्यवस्थित सिलेबसची प्रिंट काढा. महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित हायलाइट करा. त्यानंतर एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. टॉपिक जर व्यवस्थित समजून घेतला, त्या रिलेटेड रेफरन्स मटेरियल जे आहे ते व्यवस्थित वापरा आणि मॉक टेस्ट द्या. आपल्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट असेल, टॉपिक वाईज मॉक टेस्ट असेल आणि त्यानंतर परीक्षा जवळ आल्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. आणि या स्टडी प्लॅनच्या माध्यमातून व्यवस्थित सिलेबस जर तुम्ही समजून घेतला तर प्रत्येक घटकाचा परिपूर्ण अभ्यास होणार आहे आणि तयारी खूप चांगली होणार आहे. त्यानंतर बघा, चौथा नियम, PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर.
तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून तुम्हाला मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात. तुम्हाला या प्रश्नपत्रिका जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाईप करा तलाठी, मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला या सर्व पीडीएफ मिळून जातील. बघा पीवायक्यू मुळे आपल्याला काय फायदा होतो, तर मागच्या वेळेस एमपीएससी पॅटर्न मध्ये कशा पद्धतीने प्रश्न आले होते, काठिण्य पातळी किती होती, कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले होते, या सर्वांची माहिती आपल्याला पीवायक्यूतून समजते. त्याचबरोबर एमपीएससीचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कोणता आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर मागच्या वेळेस जर आपण एमपीएससी दिली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एमपीएससीची पदभरतीची तयारी करताय त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात येतं की मागच्या वेळेस कोणते प्रश्न विचारले होते आणि आपल्या काय चुका झाल्या होत्या. आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक संदर्भ म्हणून पीवायक्यूचे अनालिसिस खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला पीवायक्यू खूप मार्गदर्शक ठरतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्व पीवायक्यू आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यासाठी तलाठी अशी कमेंट नक्की करा. 5वा नियम सर्वात महत्त्वाचा, तलाठी या पदभरतीसाठी अचूक संदर्भ ग्रंथ स्वतःच्या नोट्स असणे आवश्यक आहे. या संदर्भामध्ये नोट्स आणि रेफरन्स बुक सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही या रेफरन्स बुकच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. त्यानंतर रिव्हिजन करून स्वतःच्या नोट्स सुद्धा तुम्ही सेल्फ या ठिकाणी काढून करंट अफेअर्स असेल, त्याचबरोबर सर्व विषयांचा परिपूर्ण घटकांचा अभ्यास असेल, त्याचा सुद्धा तुम्ही नोट्स तयार करू शकता. या माध्यमातून तुम्हाला रिव्हिजन सुद्धा करायचे आहे. चांगले संदर्भ बुक्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा या माध्यमातून तुम्हाला सोडवायचे आहे. अशा पद्धतीने जर 5 नियम जर तुम्ही व्यवस्थित जर स्ट्रॅटेजीनुसार जर केले, व्यवस्थित नियोजन जर केलं तर तलाठी या पदभरतीमध्ये सिलेक्शन नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीने हे महत्त्वाचे 5 नियम होते. आणि आत्ता सर्व विद्यार्थी मित्रांच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपलं नियोजन असावं. आता वेळ आहे अंमलबजावणी करण्याची. फॉर्म भरणे जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचे झालेच असेल. जे विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी 5 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचा आहे. आणि आता अभ्यासाची अंमलबजावणी आपल्याला सुरू करायची आहे. त्यासाठी व्यवस्थित हे जे 5 नियम आहे ते व्यवस्थित सर्वांनी नियोजन करायचं आहे आणि तलाठी पदभरतीची तयारी सुरू करायची आहे. त्यासाठीच मिशन तलाठी 3.0 च्या माध्यमातून तुम्ही तलाठी पदभरतीची तयारी करू शकता आणि एक सिलेक्शन नक्की घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करा. तलाठी पदभरतीच्या संदर्भामध्ये परिपूर्ण गायडन्स तुम्हाला नक्की केलं जाईल. भेटूया अशाच परिपूर्ण अशा नियोजन संदर्भामध्ये आणि तलाठी पदभरतीच्या संदर्भामध्ये नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.